अमरावतीत अतिवृष्टी आणि कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा बागेचं प्रचंड नुकसान, झाडावरील अर्ध्यापेक्षा अधिक फळं जमिनीवर, सरकारी अनुदानाची शेतकऱ्यांची मागणी। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली, लीलावती रुग्णालयामध्ये केले दाखल। फूड पॉइझनिंग झाल्यामुळे 2 दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याची माहिती। नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेले 48 भाविक परतले, बस दरीमध्ये कोसळून 30 भाविकांचा झालेला मृत्यू, 16 जखमी। दिल्लीमधील शेतकरी आंदोलनादरम्यान अत्याचार आणि हत्येच्या घटना, भाजप खासदार कंगना रणावतच्या वादग्रस्त विधानावरून विरोधकांकडून टीकेची झोड। यूपीएस मधील यू म्हणजे मोदी सरकारचा यू-टर्न, एकीकृत पेन्शन योजनेवरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका। म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची माहिती। लोकांचा प्रतिसाद कमी होत असल्यामुळे निर्णय घेतल्याची माहिती। कृषी पदभरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता, 258 जागांच्या मागणीपत्राची एमपीएससी कडून परत पाठवणी, स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रतीक्षेत वाढ। नंदुरबारच्या सुसरी नदीवरील पुलाला तडे, परिसरातील 30 गावातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। रत्नागिरीतील अणुस्कुरा घाटातील वाहतूक 2 दिवसानंतरही ठप्पच, दरड हटवण्याचे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू।